आणि यांच्याबरोबर रत्नागिरीचा विशेष करून आज त्यांच्या समोर बोलण्याची संधी आहे। मला सांगायला आनंद होतो की आज प्रशांत यादवजी यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या संख्येने आज इथल्या असणाऱ्या विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। खरं तर बरेच वर्ष आपण सर्वजण विविध पक्षांमध्ये काम करता। आपली नाळ ही समाजातील असणाऱ्या त्या सर्व घटकांशी जुळलेली आहे। त्यामुळे आपले संबंध हे डायरेक्ट तिथल्या असणाऱ्या नागरिकांशी, तिथल्या असणाऱ्या सर्व मंडळींशी जुळलेले असतात। अनेक वर्ष त्यांच्या असणाऱ्या समस्या, त्यांची असणारी अडचणी या सर्वांना तुम्ही सर्वजण वर्षानुवर्ष त्यांच्या बरोबर, त्यांच्या सुखदुःखात आपण सर्वजण बरोबर असतात आणि त्यामुळेच तुम्ही त्यांच्या बरोबर आणि त्यांचा तुमच्यावरती असा दोघांचा एक दुसऱ्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास हा असतो। त्यामुळे तुम्ही फक्त सांगताना निवेदक असं म्हणाला की 300 पदाधिकाऱ्यांनी इथे प्रवेश केला आहे। खरं तर 300 पदाधिकाऱ्यांनी नाही तर 300 या भागातील असणारे आयडियल ज्याला म्हणतात की ज्यांच्यावरती ही सर्व मंडळी की ज्यांनी वर्षानुवर्ष राजकारणाच्या बाहेर जाऊन समाजकारण जपत त्यांनी सर्वांनी त्या भागामध्ये आपलं वलय निर्माण केलं। असे हे सर्वजण आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सर्वांनी प्रवेश केला आहे। मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारी मानतो आणि विश्वास देऊ इच्छितो की आपण विविध संघटनांमध्ये काम केलं करता आहात, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी ही पार्टी राष्ट्रीय विचाराने प्रेरित असणारी एक पार्टी आहे आणि या पार्टीमध्ये काम करत असताना राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून या पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता आणि पदाधिकारी आहे। त्यामुळे काम करत असताना तुमचं प्रत्येक काम किंवा तुमचा असणारा प्रत्येक वेळ हा तुम्ही देशाच्या भावनेने, देशाला समर्पित भावनेने देतात हे आपण डोक्यात ठेवा। त्याचं कारणच एक आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण पाहता 2014 पासून आजपर्यंत हा जो काळ आहे, या काळामध्ये देशाला नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाला फक्त देशातच नाही तर जगामध्ये ज्या ताकदीने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला देश हा वेगळ्या दिशा उंचावताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय, याचं कारणच एक आहे की फक्त ना फक्त देशहित जपण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात पूर्ण सरकार म्हणून केंद्रातलं इंडियाचं सरकार करत आहे। अतिशय पारदर्शकपणे काम आपण पाहिलं असेल। नरेंद्र मोदीजी कित्येक वर्ष राजकारणामध्ये आहेत, राजकारणामध्ये काम करत असताना पारदर्शकपणे काम करणं हे काम लोकहितासाठी आहे। शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक विषय पोहोचला पाहिजे या भावनेतून ते काम करतात। एक गोष्ट लक्षात घ्या, ते पंतप्रधान झाल्यानंतर
हे नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत राहिले की केंद्रातलं सरकार हे नेहमीच मायबाप असतं, जनतेसाठी काम करणारं असतं, जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करणारं असतं. तत्कालीन त्यावेळेचे असणारे पंतप्रधान राजीव गांधीजी एकदा असं म्हणाले होते की एक गोष्ट लक्षात घ्या, केंद्रातून पाठवलेला 1 रुपया ज्या वेळेला खालीपर्यंत जातो त्यावेळेला त्यापैकी फक्त 15 पैसेच, 1 रुपयामधले 15 पैसे हे खालच्या व्यक्तीला मिळतात. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लिकेजेस हे या ठिकाणी आहे. त्यामुळे हे बदललं पाहिजे. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आल्या अतिशय पारदर्शकपणे कारभार कसा व्हायला हवा त्या दृष्टिकोनातून आज केंद्रातून पाठवलेला 1 रुपया हा खालीपर्यंत 100% 1 रुपया जायला सुरुवात झाली आहे. हे आपण सर्वजण ग्रामीण भागातील मंडळी, ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला याची जाण आहे. शेतकरी सन्मान योजना असतील किंवा ती प्रत्येक योजना जी केंद्र पुरस्कृत आहे, राज्य पुरस्कृत आहे, लाडकी बहीण असेल किंवा ती प्रत्येक योजना, या योजनेचे ठरलेले पैसे जेवढे ठरले तेवढेच्या तेवढेच पैसे हे त्या अकाउंट वरती डायरेक्ट जायला सुरुवात झाली. कारण फक्त एकच, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा ही भूमिका. त्यामुळे असं नेतृत्व, वैश्विक नेतृत्व ज्याला म्हणतात, जग कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत आहे, असं नेतृत्व आज या पार्टीमध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हा सर्वांचं कुटुंब प्रमुख म्हणून काम करत आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही एका चांगल्या मोठ्या परिवारामध्ये आला आहात की हे परिवार सर्वात जास्त प्राथमिक सदस्य असणारी, जगामध्ये सर्वात जास्त अशी पार्टी जर कोणती असेल तर ती भारतीय जनता पार्टी. त्यामुळे या सगळ्या पार्टीचे तुम्ही एक भाग झाला आहात. तुम्हाला एक वेगळा आनंद या सगळ्या गोष्टीतून मिळणार. 7 तारखेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी असं ठरवलं. काय ठरवलं की वंदे मातरम हे राष्ट्रगान आहे. या राष्ट्रगान गात किंवा या राष्ट्रगान गाता गाता लाखो हजारो त्यावेळेच्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळी प्राणाची आहुती दिली. असं ते राष्ट्रगान याला 150 वर्ष पूर्ण होत आहे. 150 वर्ष पूर्ण झालेलं हे वंदे मातरम हे पुढच्या पिढीला एक प्रेरणा देणारं असलं पाहिजे. आणि म्हणून काय करायला हवं तर तुम्ही त्या वंदे मातरम पूर्ण गीत, हे पूर्ण गीत जे आहे ते पूर्ण गीत त्या ठिकाणी त्या 7 तारखेला त्या शाळांमध्ये तिथल्या असणाऱ्या तरुणांच्या समोर गाऊन राष्ट्राला, आपल्याला आणि प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे असं काम आपण सर्वांनी उभं करायला हवं. बघा किती वेगळ्या पद्धतीने देशाच्या संदर्भामध्ये विचार करण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतात. का करतायत तर आपली पुढची पिढी, ही पुढची पिढी तिच्यामध्ये, तिच्या नसानसामध्ये राष्ट्राभिमान जागृत राहणं ही येणाऱ्या काळामध्ये फार मोठी गरज आहे. या दत्तकीच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आपण या सगळ्या गोष्टी कुठेतरी लक्षात ठेवल्या पाहिजे की प्रथम देश आहे, राष्ट्र प्रथम आहे. देशाशिवाय काही नाही. मातृभूमी हिला महत्व दिलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पुढच्या पिढीला देणं या अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्या दिशेने काम करतात. खरं तर प्रत्येक जणाला या सर्व विषयाचा अभिमान असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून
अशा प्रत्येक विषय तुम्ही आम्ही सर्वजण पाहता. 2014च्या नंतर स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ भारत अभियान जे सुरू झालं आणि एक देशातील असणारा प्रत्येक जण, तुम्ही आम्ही आपल्या घरातील असणारं लहान मूल असेल, या सगळ्यांना जनजागृतीच्या माध्यमातून एवढ्या चांगल्या पद्धतीने स्वतः रस्त्यावरती उतरले आणि प्रत्येकाला तिथले असणारे एनजीओज असतील, प्रत्येकाला या स्वच्छतेचं असणारं महत्व हे पटवून देण्याचं काम देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजीने केलं. आज तुमच्या माझ्या घरातील असणारं लहान मूल सुद्धा हे आपल्याला स्वच्छतेचा धडा द्यायला सुरुवात झालंय. हेच तर ते आहे की आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला काहीतरी द्यायचं आहे. तुमच्या माझ्या आजी आजोबांनी सुद्धा त्या वेळेला काही गोष्टी सांगितल्या, पौराणिक सांगितल्या, ऐतिहासिक सांगितल्या आणि तो वारसा तुम्हाला आम्हाला सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा तुम्ही आणि आम्ही पुढे नेला पाहिजे हे कोणी सांगितलं तर तुमच्या माझ्या सर्वांच्या आजी आजोबांनीच त्यावेळेच्या काळामध्ये आपल्याला सांगितलं. आता हे काम तुमचं आणि आमचं आहे, तुमचं आणि आमचं आहे की आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजे, लोकांना त्या दिशेने नेलं पाहिजे आणि ते काम येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून प्रशांत यादवजी यांच्या नेतृत्वात मी पाहत होतो बहिणी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यकर्ता. मी विचारलं जरा ऍक्टिव्हनेस फार आहे तर मला त्यांनी सांगितलं की सर्व गोष्टी मॅनेजमेंट सीओ असल्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या. त्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की फक्त प्रशांत यादवच आमच्या बरोबर जोडला गेला नाही. प्रशांत यादव त्यांच्या बरोबर वहिनीही जोडल्या गेल्यामुळे 2029 नरेंद्र मोदीजींनी ठरवलं, 100% ठरवलेलं आहे. काय ठरवलंय की आम्हाला सर्वांना घरी बसवायचं. त्यामुळे आपण अशा सगळ्यांना की जे पाहतोय की चांगली नेतृत्व पुढे येणं की जे वेगळ्या पद्धतीने या भूमिका ज्या आहेत त्या भूमिका सामान्य जनतांपर्यंत घेऊन जातील. पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे येण्याची संधी मिळाली आणि मी पुन्हा तेच सांगेन, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आहे. येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये एक विचाराचं असणारं सरकार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणणं ही तुमची आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे. कुठेही जिल्हा परिषद असो तर तो महायुतीचाच जिंकून येणं हा गरजेचा आहे. नगराध्यक्ष असेल तर तो महायुतीचाच जिंकून येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि याचं कारण असं आहे की महायुतीचा जर जिंकून आला तर त्या एक विचाराचा असल्यामुळे आपल्याला सर्वांना आणि आपल्यावरती विसंबून असणाऱ्या त्या सर्व भागातील नागरिकांना त्याचा फार मोठा फायदा होणार. त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्हाला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, वारंवार आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही आणि आम्ही सर्वजण जनतेचे काम करून घेणं याच्यासाठी बांधलेलं आहोत. त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपल्याला 2029च्या अगोदर महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल कसा जाईल, प्रत्येक क्षेत्रात प्रगती कसा करेल आणि त्याचबरोबर
ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत कसा पोहोचेल यासाठी एक चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये की जे फील गुड ज्याला म्हणतात असं वातावरण असणं आणि ते तयार करणं ही तुमची आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे.